नमस्कार. अनुभूती भाग 2 क्लिप क्रमांक 15. श्रीयुत नारायणराव करंदीकर यांची ओळख पावसला झाली. नारायणराव गुळवणी महाराजांचे अनुगृहीत. गुळवणी महाराजांनी स्वामींची दर्शन भेट घेण्यास नारायणरावांना सुचवले होते. त्याप्रमाणे ते 1967 स्वामींना प्रथम भेटले. पहिल्याच भेटीत स्वामी म्हणाले, आता येथे आपले वारंवार येणे होणार आहे. नारायणराव म्हणाले की कसं शक्य आहे, कारण मी पुण्याचा आहे आणि नोकरी गुजरातेत. 1968 साली ते तात्याराव देसाई यांचे जावई झाले आणि पावसला येणे सुरू राहिले. पुढे मुलगी झाली. बारशाच्या निमित्ताने नारायणराव पावसला होते. मुलीला घेऊन स्वामींकडे गेले. स्वामींनी तिला मांडीवर घेतली आणि म्हणाले, नाव काय ठेवणार नारायणराव? आपण सांगाल ते. स्वामी म्हणाले, 2 अक्षरी सोपे असावे, दीपा. नारायणराव परत येत असता कोणी नातेवाईक वहिनी दिसल्या. त्या म्हणाल्या, नाव काय ठेवणार? यावर नारायणराव म्हणाले, तुम्ही सांगा. त्या म्हणाल्या, 2 अक्षरी ठेवूया का? दीपा कसं वाटतं? बघा, म्हणजे जे स्वामींनी सांगितलेलं नाव ते त्या बाईंनी सांगितलं. साधारणतः सर्व उत्सवांना पावसला नारायणरावांची हजेरी असायची. एकदा काही घरगुती अडचणींमुळे उत्सवाला जाऊ शकले नाहीत. जाण्याची तळमळ तर प्रचंड होती. रात्री स्वप्न पडले. खोलीत 8-10 दिवे लावावे तसा प्रकाश पसरला होता. स्वामी खोलीत उभे असलेले दिसले. म्हणाले, बसायला सांगाल की नाही? त्यांना बसायला चौरंग दिला. पाद्यपूजा केली. स्वामी म्हणाले, 2 चमचे दूध द्या. त्याप्रमाणे दूध दिले. नंतर आता निघतो असे म्हणून निघून गेले. हा स्वप्नातला अनुभव आहे बरं का. रात्रीचं त्यांना स्वप्न पडले, त्या स्वप्नातला अनुभव आहे. आता पुढची आठवण. ओम तत्सद. नवी आठवण. स्वामी स्वरूपानंद कृपांकित श्री कानडे यांची ओळख पावसला झाली. ते राहणारे औरंगाबादचे. स्वरूपाश्रमाच्या बांधकामावर देखरेखीचे काम त्यांनी केले. तेव्हापासून ते स्वामींच्या सान्निध्यात आहेत. सद्गुरू श्री एकनाथ महाराजांचे समाधी संबंधी काही मौलिक संशोधन त्यांनी केले आहे. कानडे यांना गीता रहस्य वाचण्याची इच्छा होती. एकदा ते त्याविषयी स्वामींजवळ बोलले. यावर गीता रहस्य कसे वाचावे यासंबंधी स्वामींनी त्यांना सूचना केल्या. त्या पुढीलप्रमाणे. गीता रहस्याची भाषा शास्त्री पंडितांच्या भाषेसारखी तर्कप्रधान जरा अवघडच आहे. बुद्धीला आव्हान करणारी आहे. साने गुरुजींच्या भाषेसारखी सोपी, भावनेला आव्हान करणारी सुबोध अशी नाही. गीता रहस्यात एकूण 13 प्रकरणे आहेत. प्रथम 4थ्या प्रकरणापासून 9व्या प्रकरणापर्यंतची प्रकरणे क्रमशः वाचावीत. नंतर 13वे प्रकरण भक्तिमार्ग वाचावे. त्यानंतर प्रस्तावनेपासून पहिली 3 प्रकरणे वाचावीत आणि सामान्यतः दर आठवड्याला 1 प्रकरण वाचावे आणि मग 9 नंतर परत 10, 11, 12 दर आठवड्याला 1 प्रकरण वाचावे. सवड मिळाल्यास पुन्हा पुन्हा वाचावे. मी इथे एक टेबलच त्यांनी दिला आहे, त्याचा खाली फोटो देते. असं वाचावं, असं स्वामींनी गीता रहस्य कसं वाचावे, कशा क्रमाने अध्याय वाचावेत ते सांगितलेलं इथे टेबल दिलेलं आहे. ते मी त्याचा फोटो पाठवते. अशा प्रकारे श्री स्वामींनी कानडे यांना मार्गदर्शन केले. पुढची आठवण. ओम तत्सत. ओम. एकदा एक प्रथितयश गायक आपल्या कुटुंबासह स्वामी दर्शनासाठी पावसला गेले. रात्री 10चा सुमार होता. सर्वत्र सामसूम. झोपण्याच्या तयारीत स्वामी पलंगावर पडले होते. बाबा देसाई खाली झोपले होते. अगोदरच स्वामींनी पलंगावर टकटक करून बाबांना, ते येत आहेत, भेटीची तयारी ठेवा असे सांगितले होते. देसायांकडील 2 मुले पुढे जाऊन बघू लागली तोवर गाडी आली. गायक बाहेर आले. स्वामींची भेट होणार नाही, ते झोपले आहेत असे मुले त्यांना सांगू लागली. गायक रागावले. तोवर दुसरी 2 मुले आणि बोलावले आहे असे सांगू लागले. गायक आणि त्यांचे कुटुंब हातपाय धुवून स्वामींच्या खोलीत गेले.
स्वामींचे दर्शन आणि प्रसाद घेऊन लगबीगीने बाहेर आले. त्यांचे कुटुंबास देसाई काही खाण्याचा आग्रह करीत होते, तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणाल्या, त्या गायकांच्या पत्नी म्हणाल्या, आम्ही थोडं खाऊ, त्यानंतर आग्रह करू नका. तोवर गायक गाडीजवळ पोहोचले सुद्धा आणि लगेच गाडीत मद्यप्राशन सुरू केले. स्वामींच्या भेटीसाठी त्यांनी सकाळपासून नियंत्रण ठेवले होते. कसेबसे भेट होईपर्यंत थांबले. स्वामींनी अगोदरच जाणून त्यांना चटकन भेट दिली आणि मोकळे केले. आता आपण ही शेवटची आठवण ऐकूया आणि मग थांबूया आजच्या क्लिपसाठी. ओम. स्वामी स्वरूपानंद यांचे एक स्नेही जनुभाऊ पटवर्धन. श्री अच्युतराव पटवर्धन हे मोठे समाजवादी पुढारी जनुभाऊंचे मोठे बंधू. जनुभाऊ ICS होते. स्वामींबरोबर येरवडा जेलमध्ये जनुभाऊ होते. तेथेच मैत्री झाली. स्वामींकडे 1950च्या दशकात एकदा पावसला श्री स्वामींना भेटण्यासाठी आले. स्वामींनी त्यांना विचारले की जनुभाऊ, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली? त्यावर जनुभाऊ म्हणतात, हो, ज्ञानेश्वरी वाचतो. स्वामी म्हणाले, तुम्ही वाचता हे खरेच, परंतु ती डायनिंग टेबलवर असते. न्याहारीपूर्वी 2 ओव्या, न्याहारी चालू असता 2 ओव्या आणि आचमनानंतर 2-3 ओव्या असे वाचता. जनुभाऊंची वाचनाची पद्धत अशीच होती. पुढे लगेच स्वामी म्हणाले, त्यापेक्षा ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा. रोज 2 ओव्या वाचल्यात तरी पुरे. त्यात सातत्य असावे. असे वाचन करीत असता एक दिवस असा येईल की ज्ञानेश्वरीतील एखादी ओवी किंवा ओवीतील एखादा शब्द मासोळी समुद्रात सुळकन जाते तशी हृदयात घुसेल. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवसापासून पुन्हा ओम नमोजी आद्यापासून सुरू करा. ज्ञानेश्वरीचे सर्व गुह्यार्थ तुम्हाला समजतील. नाथ पंथामध्ये याला शक्तिपात म्हणतात. स्वामींचे हे शब्द श्री मोरा गुणे यांनी अनुभवले तेही पाहण्यासारखे. श्री गुणे हे शास्त्रज्ञ. आईन्स्टाईनचे मनोविश्व याशिवाय इतर शास्त्रज्ञांवरही त्यांनी लिहिले आहे. ते म्हणतात, शाळेला मराठी वेचात ज्ञानेश्वरीतील 5-10 ओव्या असल्या तरी त्यातील चरणांतीच्या उकाराची टिंगल करण्यापलीकडे मजल गेली नाही कधी. परंतु स्वामींचा नित्यपाठ त्यांच्या हाती आला आणि जिभेवर खडीसाखर ठेवल्यासारखे वाटले. ते विहित कर्म पांडवा ही ओवी वाचली आणि आगळ्याच वातावरणात वावरत असल्याची सुखद जाणीव होऊ लागली. आपले स्वाभाविक कर्म उत्साहात प्रामाणिकपणे करणे हा आपल्या जीवनातील रुक्षतेचे निरसन करणारा ओलावा आहे. तीच सर्वात्मकाची खरी सेवा आहे. यात ओलावा हा शब्द श्री गुण्यांचे हृदय घुसला आणि ज्ञानेश्वरी चिंतनातून ज्ञानेश्वरीचे भावबंध हा ग्रंथ साकारला. गुणे यांची ही कथा 1960च्या दशकातील आहे. ओम तत् सत. या ठिकाणी आजची क्लिप आपण थांबूया. उद्या परत नव्या आठवणींसह, नव्या अनुभूतींसह आपण ऐकूया. धन्यवाद.